नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये नुकत्याच महाराष्ट्रातल्या असलेल्या प्रमुख ज्या स्वायत्त संस्था आहेत, बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी, TRTA या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून PhD धारक विद्यार्थ्याला म्हणजे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी यांच्याकडून फेलोशिप जाहीर करण्यात येणार आहे आणि ती 5 वर्षासाठी वगैरे फेलोशिप वगैरे असतं। तर या फेलोशिपच्या संदर्भात ही योजना जी आहे, तर या योजनेबद्दलची आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। आता जे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला जे दिसते ते TRTA म्हणजेच आपली आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, ज्याला TRTA वगैरे म्हणतो, त्यांच्या म्हणजेच ST कॅटेगरीला अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जे विद्यार्थी PhDला रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्याचं संशोधन चालू आहे अशा विद्यार्थ्यासाठीची स्कॉलरशिप आता सध्या नुकतीच त्याची जाहिरात आलेली आहे। आता ही TRTची आहे, बार्टी, सारथी, RT अशा सर्वांच्या जाहिराती आलेल्या आहेत। म्हणून तुम्ही सेट परीक्षा पास होणं, नेट परीक्षा पास होणं किती महत्त्वाचं असतं। ओके, तुम्हाला लाखो रुपयाची फेलोशिप वगैरे दर महिन्याला तुम्हाला मिळत असते। ओके, म्हणजे जवळपास 35-40 हजारच्या वर फेलोशिप ही दरवर्षी तुम्हाला ती मिळत असते, कारण PhD करण्यासाठी वगैरे म्हणून। तर या संदर्भामध्ये आपण या एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। ओके, तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या मोठी घोषणा यामध्ये करण्यात आलेली आहे बघा। TRTA संशोधन 2025 मध्ये ही योजना लागू म्हणजे सुरू करण्यात आली, घोषणा करण्यात आली 25 साठीची। अनुसूचित जमाती फक्त ST कॅटेगरीसाठी आहे बरं का, ही लक्षात ठेवा, ST कॅटेगरीसाठी। ओके, विद्यार्थ्यांसाठी PhD फेलोशिप दरमहा आर्थिक सहाय्य योजना केली जातं। तर ह्यामध्ये जो विद्यार्थी PhD करतो, ज्या विद्यार्थ्याला PhD करायचं आहे अशा विद्यार्थ्यासाठीची ही योजना आहे। तिला लाखो रुपयाचं फेलोशिप वगैरे त्यामध्ये मिळत असतं। ओके, तर ही योजना त्या संदर्भातली आहे। तर आता अर्ज करण्याची प्रक्रिया वगैरे आपण या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, महाराष्ट्र शासनाची संस्था आहे TRTA, तुम्हाला माहिती आहे, पुण्यामध्ये हेड ऑफिस आहे TRTAचं। ओके, कौन्सिल हॉल पाशी। अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना, नंतर संशोधन आणि उच्च शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं। ओके, त्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाला प्रेरणा मिळावी, संशोधन वर्तीला चालना मिळावी, म्हणून खरं तर ही योजना सुरू करण्यात आली। हिचं पुणे इथं मुख्यालय आहे, हे काय आपल्याला ह्याचं माहितीच आहे सर्वांना। पुढे बघा, फेलोशिप काय, शेड्यूल ट्राईब रिसर्च फेलोशिप म्हणतात त्याला, STRF 2025 साठीची। ह्याचा उद्देश काय तर अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्याच्या PhD संशोधनासाठी, कशासाठी, PhD संशोधनासाठी। आता PhD कधी करतं माणूस, एक तर सेट पाहिजे, नाहीतर नेट पाहिजे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेटसाठी हे करून रजिस्ट्रेशन करून जेव्हा करतो आपण तेव्हा ते पाहिजे, तरच आपल्याला ते करता येतं, तोपर्यंत ते काय होतं, करता येत नाही, लक्षात ठेवा। ओके, आता बघा, आता पुढे संशोधनाला चालना देणं हे त्यामागचा उद्देश आहे। ओके, नंतर उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं हे त्यामागचा प्रमुख उद्देश वगैरे आहे त्या योजनेचा। आता अर्ज कोण करू शकतो, तर तो सुरुवातीला महाराष्ट्राचा रहिवासी राहणं हे बंधनकारक आहे। काय होतं, कारण तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं बंधनकारक आहे। उमेदवार अनुसूचित जमातीतील ST प्रवर्गातील असावा। कोणत्या कॅटेगरीतील असावा, ST प्रवर्गातील जर असेल तरच तो या योजनेसाठी अप्लाय करू शकतो। PhD प्रवेश निश्चित असावा। आता समजा PhD त्याचं त्या ठिकाणी निश्चित असावं, नोंदणी क्रमांक असणं त्याकडे बंधनकारक असतो, त्याच्यानंतरच त्याला हे या योजनेला फेलोशिपसाठी पात्र करू शकतो। आता कोण विद्यार्थी पात्र असतात, तर पहा लक्षात ठेवा, UGC नेट क्वालिफाईड असणारा, सेटची परीक्षा पास होणारा, गेटची परीक्षा, नंतर GPAT हे उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात। बाकीच्या विद्यार्थ्यांना ते पात्र असत नाहीत। आता पदव्युत्तर PG म्हणजे किमान B ग्रेड पास असणं गरजेचं आहे बरं का। म्हणून लक्षात ठेवा, आपण जे BA आणि MA करतो ना, तर हे सुद्धा चांगलं करायचं भविष्याच्या दृष्टिकोनातून, कारण इथं सुद्धा तुम्हाला मार्क 60 चांगले प्लस वगैरे असणं गरजेचं असतं, कारण B+ वगैरे मार्क जर नसतील तुम्हाला तर ते तुम्हाला येणाऱ्या फ्युचरमध्ये ह्या परीक्षेचा लाभ घेता येत नाही। ओके, पुढे बघा, वयोमर्यादा लक्षात ठेवा, पुरुषाची वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत दिलेली आहे आणि महिलांसाठी वगैरे 50 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे। हे प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे बरं का, म्हणजे कसं प्रत्येकासाठी, म्हणजे कसं TRTA RT साठी, नंतर बार्टीसाठी, नंतर सारथीसाठी इथं आहे तसंच तिथं असेल असं नाही। शासकीय सेवेत असलेला उमेदवार हा अपात्र असतो। बघा, जर तुम्ही शासकीय नोकरीत करत असाल, तुम्ही PhD करू शकताय, ओके, त्याला बंधन नाही, पण तुम्ही फेलोशिप घेऊ शकत नाही, त्याला मात्र बंधन आहे। ओके, लक्षात ठेवा, त्यामुळे शासकीय सेवेतल्या विद्यार्थ्यांना हे काय होतं, लाभ वगैरे घेता येत नाही। आता आरक्षण व्यवस्था कशी आहे, तर एकूण महिलांना
म्हणजे दरवर्षीच्या 100 जागा आहेत, बरोबर आहे का नाही? तर 100 जागा जर असतील तर 100 जागेतल्या 30% महिलांसाठी आहेत, दिव्यांगासाठी 5% आणि इतर प्रवर्ग म्हणजे त्याच्यातल्या एकूण अशा 10% अशा प्रवर्गानुसार ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. ओके, महत्वाची अटी काय? फेलोशिप मिळाल्यानंतर नोकरी करता येत नाही. समजा आता काय होतं की बरेच विद्यार्थी काय होतात की सेट क्वालिफाईड असतात वगैरे किंवा नेट परीक्षा क्वालिफाईड असतात, तर ते काय करतात, कॉलेज वगैरे जॉईन करतात वगैरे, म्हणजे लेक्चरशिपसाठी, प्राध्यापक होण्यासाठी, बरोबर, म्हणजे प्राध्यापक म्हणून काम करतात. तर इथं काय होतं की UGCचा पेमेंट इथं चालू होत असतो, त्यामुळे काय होतं की या फेलोशिपचा तुम्हाला लाभ घेता येत नाही. दोन्हीपैकी एकाचा लाभ वगैरे ते घेता येणार. निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्र सादर करणं आवश्यक असतं. तुम्ही निवड झाली की तुमचं ते करारपत्र म्हणजे तुम्हाला बॉन्ड वगैरे लिहून द्यावं लागतं. प्रत्येक वर्षी प्रगतीचा अहवाल हा सादर करावा लागतो. म्हणजे असं नाही की PhD ला ऍडमिशन करायचं आणि निवांत राहायचं, तुमची प्रगती दरवर्षी कसं कसं तुमचं फेलोशिपचं संशोधनाचं काम चालू आहे हे तुम्हाला दरवर्षी सादर करणं बंधनकारक आहे. ते त्याच्यानंतरच तुम्हाला पुढची फेलोशिप तुमच्या अकाउंटला वगैरे जमा होते. संशोधन पूर्ण होईपर्यंत सर्व अटी लागू राहतील. हे माहिती आहे का, हे जे अटी आहेत हे तुमचं संशोधन जवळपास 5 वर्ष चालतं. समजा 5 वर्षाच्या आधी पण तुम्हाला PhD मिळू शकतं, तरी 5 वर्षासाठी असतं समजा, तर तेपर्यंत ते तुम्हाला नियम त्याचे काय असतात, लागू असतात वगैरे, हे लक्षात ठेवा. आता आवश्यक कागदपत्रे काय? जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. ST कॅटेगरीमध्ये अनेक जाती, बरोबर का नाही, तर ह्याचं जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. आदिवास, ओके, तुम्ही रहिवासी असण्याचं, PhD प्रवेशपत्र, पदव्युत्तर गुणपत्र, आधार कार्ड, नेट, सेट आणि हे गेट परीक्षेचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, तुम्ही पास झालेले, आणि पासपोर्ट साईजचा फोटो असलं की तुम्हाला करता येते. परंतु ह्याच्यासोबत तुमचं कास्ट व्हॅलिडिटी झालेले हे सुद्धा त्यामध्ये त्यांनी दिलेले, ते पण असणं गरजेचं आहे. ओके, पुढे अर्ज कसा करावा? कारण अधिकृत वेबसाईटला त्यांनी आपण भेट दिली पाहिजे, तिथून तो अर्ज वगैरे तुम्हाला करता येतो. STRF 2025 हा पर्याय त्यामध्ये निवडायचा तुमच्या साईडवर जाऊन आणि तिथून अर्ज भरायला सुरुवात करायची. मग जे कागदपत्र वगैरे ते मागितलेले असतात ते तुम्ही अपलोड करायचे. आता हा फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण वगैरे आली असेल तर आमचा मोबाईल नंबर YouTube चॅनलवर दिलेला आहे, त्या नंबरवर फोन करा. काही अडचणी आली तर आम्ही तुम्हाला निश्चितपणे आमच्या टीमच्या वतीनं तुम्हाला ती मदत नक्की करू आम्ही. ओके, अर्ज सबमिट करायचा नंतर आता ही महत्त्वाची त्याची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आपल्याला तुमची डिटेल्स वगैरे सर्व या फेलोशिप संदर्भातली माहिती वगैरे सर्व चांगल्या पद्धतीने यामध्ये असतं, हे लक्षात ठेवा. पुढे आता महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. 1 ऑगस्ट पासून फॉर्म भरण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2025 आहे. आता हे रात्री 11ला 1 मिनिटं कमी असतात, म्हणजे 12च्या अगोदरपर्यंतची डेट ही चालू राहणार आहे. त्यामुळे याच कालावधीमध्ये ते तुम्ही फॉर्म भरून घ्या. जवळपास 1 महिना दिलेली आहे तुम्हाला, त्यामुळे व्यवस्थित फॉर्म वगैरे भरून घ्यायचा की जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट वगैरे होणार नाही, लक्षात ठेवा. पुढे आता एकंदरीत ही जी परीक्षा आहे, आता हे TRT वगैरे, तर या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला एक निश्चितपणे एक गोष्ट कळून येते की ज्या विद्यार्थ्याचं नेट आणि सेट परीक्षा झालेली आहे किंवा दोन्हीपैकी एक झालेली असेल, PhD ला ॲडमिशनसाठी नोंदणी केलेली असेल, अशा ST प्रवर्गातील म्हणजे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यानं या TRTच्या वेबसाईटवर जाऊन या परीक्षेचा लाभ घ्या. तुम्हाला फेलोशिपसाठी दर महिन्याला 35,000, 40,000, 41,000, 42,000 HRA वगैरे सोडून एकत्र करून जवळपास 40,000पेक्षा जास्त ही अमाऊंट वगैरे होऊन जातं. आता ह्या वर्षीपासून सरकारने एक नवीन नियम काढला की सारथी, RT, महाज्योती, बार्टी या सर्वांना एक समान असा क्रायटेरिया ठेवलेला आहे. म्हणजे दरवर्षी 100 जागा ते हे करणार आहेत. म्हणून 23, 24, 25 या शैक्षणिक वर्षातले जे विद्यार्थी PhD ला नोंदणी केलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी काय होणार आहे, हे महत्त्वाच्या गोष्टी PhD साठी फेलोशिप तुम्हाला मिळणार आहे. ओके, म्हणून सेटची परीक्षा येत्या 27 तारखेला होणार आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे तुम्ही त्याचा चांगला अभ्यास करा. सेट परीक्षा सुद्धा पास होणं हे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आमच्या अकॅडमीतर्फे पॉलिटिकल सायन्स, मराठी, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या वैकल्पिक विषयाची सेटच्या बॅच चालू झालेल्या आहेत. त्यामुळे कोणतीही तुम्हाला काही त्या संदर्भात बॅच लावायची असेल तर आमचा मोबाईल नंबर YouTube चॅनलवर आहे, आमचा संपर्क नंबर, त्यावर संपर्क करा आणि त्या बॅच तुम्हाला जर ती जॉईन करायची असेल तर आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. कारण सेट परीक्षा पास झाली तर PhD साठी लाखो रुपयाची, हजार रुपयाची फेलोशिप तुम्हाला सहज मिळवता येऊ शकतं. ओके, तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही पण पहा, काही अडचणी आली तर आम्हाला मोबाईल नंबरवर त्या संपर्क करा, निश्चितपणे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. ओके, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमंडळी सर्वांना पाठवा वगैरे, कारण ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या, त्रुटी काही वाटत असेल तर ते आम्हाला कळवा. तुम्हाला टेक्निकल विषयासंदर्भामध्ये आम्ही तुम्हाला निश्चितपणे मदत करण्याचा प्रयत्न करू. ओके, त्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.